नमस्कार, मी ज्ञानप्रसार शाळा संजयनगर, छत्रपती संभाजीनगर या शाळेचा सचिव आहे मी। आज तापडिया नाट्य मंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यानिमित्ताने सर्व विद्यार्थी वर्ग, पालक वर्गांचा जो सहकार्य आज मिळालेला आम्हाला, तो त्यांचा जो उत्साह होता तो सगळ्या वाखाणण्याजोगा होता। आणि सर्वांच्या सहकार्याने आमचे शिक्षक वृंद ज्यांनी खूप मेहनत घेतली, एक महिन्याभरापासून ज्यांनी विद्यार्थ्यांना स्वतः शिकवून ट्रेन केलं आणि इथे जो परफॉर्मन्स सादर झाला त्याचं जे आपण लाईव्ह परफॉर्मन्स बघितल्यानंतर जो दिसला, तर ह्या सगळ्या शिक्षकांची ती मेहनत होती। आम्ही कुठल्याही प्रकारचे कोरिओग्राफर वगैरे अरेंज केले नाही, आमच्या शिक्षकांनीच स्वतः सगळ्या डान्स स्टेप बसून अतिशय उत्तम सादरीकरण त्या विद्यार्थ्यांकडून करून घेतलं। त्यानिमित्त सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो आणि त्या शिक्षकांचं सगळ्यांचं कौतुक करतो। थीम कुठली होती आणि थीम वगैरे असं काही नाही, सगळं मिक्स बॉलिवूड आणि हे सगळं मिक्स थीम होती आमची। जसं काही पर्टिक्युलर थीम आम्ही वगैरे ठेवले होते त्याच्यामध्ये। आणि अशा प्रकारे आजचा कार्यक्रम, गेस्ट आज होते परमेश्वर राजबिंडे, जे परम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा आहे, आणि संत तुकाराम शिक्षण संस्थेचे जे सचिव आहेत, हे गेस्ट आज आम्हाला लाभले होते। शाळा किती वर्गापर्यंत असतात? आज नर्सरी ते पूर्ण पुढचे सगळे वर्ग अवेलेबल आहेत आमच्याकडे शाळेमध्ये। ॲड्रेस काय सर शाळेचा आपला? शाळेचं ॲड्रेस आहे संजयनगर, जिन्सी, छत्रपती संभाजीनगर। माझं नाव द्वारका आबासाहेब राजबिंडे, मी ज्ञानप्रसार प्राथमिक शाळेची मुख्याध्यापिका आहे। आज आमच्या शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं। अतिशय उत्साहात मुलांनी सर्व परफॉर्मन्स केले आणि या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून परमेश्वर राजे सर, तसेच शाळेच्या अध्यक्षा माननीय श्रीमती विधाते मॅडम आणि शाळेचे सचिव माननीय श्री मनोज विधाते सर हे उपस्थित होते। त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला कार्यक्रमासाठी, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। हा कार्यक्रम पार पडला, मुलांचा सादरीकरण होऊन आला आणि या कार्यक्रमात त्याचे अध्यक्ष श्री मॅडम, सचिव विधाते सर हे स्वतः आवर्जून उपस्थित होते। त्यांचे मी आभार, ज्या यासाठी मेहनत सगळ्या मुलांना त्यांचं सादरीकरण करून घेतलं आणि आभार मानतो। आणि आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला।